अगं केया, ती तुझी मेकअपची किट आली आहे बघ संत्र्यावरनं. मी केले 5,000 रुपये पे, पण तो ओपीडी का ओपीटी मागतोय. सांग बरं तेवढा. आणि हे का कसलं भारी दिसतोय ग हे परकर पोलक. तुला नवीन स्टाईलचं आहे वाटतं. छोटूस भावलीच दिसते बघ डिट्टो. अहो आहे तो मिनी स्कर्ट आहे. हो का? मिनी स्कर्ट? बाई ये काळजाई लाव थोडं कानामागे. दुष्ट नको लागायला कोणाची. नेसत का नाहीस गं तू नेहमी? पण तुमच्या समोर बघ, हे असं एका क्षणात तुम्ही आजकालच्या पोरी पर्क करून टाकतात एकदम. आई म्हणतेस ना मला, मग आई समोर कसली लाज? बिंदास घालत जा. पण आई काही नाटकं नको आहेत मला. नेस म्हटलं ना मी. हट्टी आहे अगदी. डांबऱ्यात कुठली. थोड्या वेळाने काय ग केया, कसलं टेन्शन वगैरे आहे का तुला? उदास उदास दिसतेस 2 दिवस झाले. काही नाही कसं? मी बघतेय ना, सगळीकडे लक्ष असतं माझं. फोनवर मैत्रिणींशी बोलणं नाही, 2 दिवसापासून कुठे शॉपिंगला नाही की हॉटेलला नाही. आणि काय ते तुमचं पब का फब तिकडेही नाही. काल ते टोमॅटोवरनं चायनीज मागवलं होतंस, ते सुद्धा पूर्ण संपवलं नाहीस. असं कसं चालायचं बाळा? अगं घरातली लक्ष्मी खुश तर पूर्ण घर खुश. सांग बरं पटकन काय झालं ते? काय नाही, ते ननंदबाई येणार होते ना 4 दिवस राहायला, तो त्याचं थोडं टेन्शन आलं होतं. त्यात काय टेन्शनचं काम आहे? घरच्या सगळ्या कामांना मी तिलाच लावते बघ. तू नको काळजी करू. बघून घेऊ आमचं आम्ही काय करायचं ते. तू हा असा चेहरा पाडून बसणार असशील तर सरळ तिला येऊ नको म्हणून सांगते बाई. लावू का फोन? सांग. तू असं कर, नाही तर मस्त 4 दिवस माहेरी जाऊन ये. काय म्हणतेस? ठीक आहे. आता कसं बघ कशी कळी खुलली माझ्या बाळाची. चल जाऊन झोप जरा. उद्या लवकर उठून माहेरी जायचंय ना.